लष्करी कारवाई की राजनीतिक मार्गाने कोंडी आता भारत सरकार समोर हा महत्त्वाचा निर्णय असणार आहे। कारण सगळीकडून देशभरातून समाज माध्यमांवर सुद्धा संतप्त नागरिकांकडनं हीच अपेक्षा होते की किती काळ असे हल्ले होत राहणार आहेत। मग तो 26/11चा हल्ला असेल, उरी, पुलवामा, काश्मीरमधले अन्य हल्ले, त्यापूर्वीचे देशभरातले बॉम्बस्फोट आणि आता पहलगाममधला हा ताजा हल्ला। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या विमानतळाच्या परिसरातून आपल्यासोबत आहेत। अजय, तिथे आशिष शेलार सुद्धा आलेले आहेत, तिथे मृतकांचे कुटुंबीय सुद्धा आलेले दिसत आहेत। काय वातावरण आहे तिथे, कोणाच्या प्रतिक्रिया कळू शकल्यात का? आपण जर पाहिलं तर विमानतळावर जर पाहिलं तर पहिले दोन पार्थिव जे आहेत त्यांचं जर पाहिलं तर संजय लेले आणि दिलीप देसले यांचं पार्थिव जे ते दाखल झालेलं आहे। खरं तर काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्याच्यात आपला जीव गमावलेले हे जे दोन प्रवासी गेले होते त्यांचं पार्थिव जे या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्या पार्थिवाला मंत्री आशिष शेलार असतील, त्यासोबतच मंत्री मंगलप्रभात लोढा असतील, मंत्री गुलाबराव पाटील असतील, मंत्री दादा भुसे असतील, राज्य गृहमंत्री आणि योगेश कदम आणि त्यासोबतच खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्याकडून श्रद्धांजली जी आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे आणि नुकतंच जे ते पार्थिव या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर आता आणखी 2 जणांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी येईल आणि त्याच्यानंतर हे शववाहिनीमध्ये ठेवून हे पार्थिव त्यांच्या कुटुंबासोबत जे ते त्यांच्या घरी अंत्यविधीसाठी पाठवण्यात येईल। आपण जर पाहिलं तर आता पहिली ॲम्ब्युलन्स जी आहे ती बाहेर येताना ते होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता विमानतळाच्या बाहेरचा जो संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। बॅरिगेटिंग जी आहे ती सगळीकडे करण्यात आलेली आहे, त्यामुळे ज्यावेळेस ज्या शववाहिन्या निघतील तेव्हा कोणीही मध्ये येऊ नये त्या अनुषंगाने सगळी जी आहे ते नियोजन जे आहे ते ह्या ठिकाणी केलेलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, त्यासोबतच CRPFचे तुकडे असतील, त्यासोबतच सगळे पथकं जे आहेत ते प्रशासनाचे ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि आता राज्य सरकारची जी मंत्रिमंडळ आहेत, मंत्री नेते आहेत जे आतमध्ये गेले होते त्यांच्यावर नियोजनाची जबाबदारी होती, त्यांच्याकडून जे ती पार्थिव जे ते जे एअर ॲम्ब्युलन्सने जे पार्थिव आले ते ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील पेपर फॉर्मॅलिटीज केल्यानंतर जे ते पार्थिव वाहिकेत ठेवण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या घराच्या दिशेने निघतील। यात जर आपण पाहिलं तर 3 पर्यटक जे ते डोंबिवलीचे होते, 1 पर्यटक पनवेलचा होता, त्यामुळे 4 शववाहिन्या ज्या आहेत त्या एकत्र निघतील आणि त्या ठिकाणाहून तसे लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांच्यासोबत जाताना आपल्याला पाहायला मिळतील। डोंबिवलीच्या पार्थिव ज्यावेळेस निघेल डोंबिवलीच्या पर्यटकांचं त्यावेळेस स्वतः रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्यासोबतच त्यांचा ताफा जो आहे तो त्यांच्यासोबतच जाईल आणि संपूर्ण अंत्यविधी होऊपर्यंत जे ते रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे त्या कुटुंबासोबतच राहणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। तर दुसरीकडे पनवेलचे जे लोकप्रतिनिधी तेही त्या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळते। त्यामुळे आता जे एकंदरीत संपूर्ण पेपरवर्क जे असतं, आपण जर पाहिलं तर एअर ॲम्ब्युलन्सने रुग्ण आल्यानंतर जे पार्थिव कुटुंबाकडे सुपूर्द करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि विमानतळावरच जे ते राज्याच्या मंत्री महोदयांनी जे ते या पार्थिवाला श्रद्धांजली दिलेली आहे। नक्कीच अजय, शोकाकुल वातावरण तिथे सुद्धा आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या मनात, हृदयात सुद्धा शोकच आहे, शोकाकुल वातावरणच आहे। कुठल्या एका घरातली व्यक्ती गेलेली नाहीये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये आता आपल्याच घरातलं कोणीतरी गेल्यासारखे भावना आहेत। अजय, आपण वेळोवेळी तुमच्याकडून अधिक माहिती घेत राहू। आता ताजी माहिती अशी आहे की विमानतळावरती 2 जे मृतक आहेत, ज्यांचे मृत्यू झालेले आहेत, देसले आणि लेले यांचे पार्थिव आलेलं आहे। एक छोटासा ब्रेक घेऊयात। ब्रेकनंतर याच हल्ल्यानंतरचा सगळा देशभरामध्ये भावनांचा उठलेला कल्लोळ काय नेमकं झालेलं आहे, कोणती कारवाई होणार आहे, याबद्दलचे अपडेट्स आपण पाहतो ABP माझावर। पाहत राहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।